भारतामधील अत्यंत महत्त्वाचं धार्मिक स्थान असलेल्या वाराणसी संबंधित एक घटना सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. या घटनेमुळे सर्वत्र तीव्र प्रतिक्रिया उमटताना दिसतात. अनेक राजकीय नेते तसंच विविध सामाजिक संघटनांनी आपली मतं मांडली आहे. ही घटना म्हणजे वाराणसीतील मणिकर्णिका घाटावर करण्यात आलेलं पाडकाम. या घाटाचा पुनर्विकास प्रकल्प स्थानिक प्रशासनाच्या वतीनं सुरू करण्यात आलाय. त्याच कामाचा एक भाग म्हणून हे पाडकाम करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. मात्र या प्रक्रियेत आपण नेमकं काय गमावतोय, तर अहिल्यादेवी होळकरांचा ऐतिहासिक वारसा गमावतोय. ही बाब लक्षात येताच होळकर घराण्याचे वंशज प्रिन्स यशवंतराव होळकर यांनी स्वतः घाटावर भेट दिली. त्यांनी अहिल्यादेवींच्या भग्न झालेल्या मूर्तीवर श्वेत वस्त्र अर्पण करत प्रशासनाकडे आपल्या भावना व्यक्त केल्यात. ही झाली सध्याची परिस्थिती. मात्र मणिकर्णिका घाटाचं धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व फार मोठं असल्याचं सांगितलं जात आहे. या परिसराच्या जडणघडणीत होळकर घराण्याचं मोठं योगदान आहे. मग या मणिकर्णिका घाटाच्या संदर्भात अहिल्यादेवी होळकरांचं नेमकं योगदान काय होतं, या घाटाचं महत्त्व काय आहे आणि सध्या सुरू असलेल्या पाडकामामुळे नेमकं कशाचं नुकसान झालंय, याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहतायत देदनका. सर्वप्रथम या पाडकामामागील कारण असलेला घाट पुनर्विकास प्रकल्प नेमका काय आहे हे समजून घेऊया. स्थानिक प्रशासनाने CSR निधीच्या माध्यमातून सुमारे 18 कोटी रुपयांचा पुनर्विकास प्रकल्प सुरू केला आहे. या प्रकल्पाअंतर्गत घाटाचं सुशोभीकरण केलं जाणार आहे. तसंच येथे होणाऱ्या अंत्यसंस्कारादरम्यान राख इतर ठिकाणी पसरू नये यासाठी चिमणी सारख्या सुविधा उभारण्यात येणार आहे. या घाटाचं एक वेगळंच वैशिष्ट्य आहे. यालाच महास्मशान घाट असंही संबोधलं जातं. येथे सदैव जळत्या चिता पाहायला मिळतात. या ठिकाणी अंत्यविधी केल्यास जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्ती मिळते आणि मोक्षप्राप्ती होते अशी धार्मिक श्रद्धा आहे. त्यामुळे येथे कायम लोकांची गर्दी दिसून येते. मणिकर्णिका हे नाव कसं पडलं, यामागे एक पौराणिक कथा सांगितली जाते. भगवान विष्णूंनी येथे तपश्चर्या केली आणि एक कुंड निर्माण केलं. त्या कुंडात स्नान करत असताना त्यांच्या कानातील मणी येथे पडला आणि त्यावरून या स्थळाला मणिकर्णिका असं नाव मिळालं. त्यामुळे या घाटाला विशेष धार्मिक महत्त्व प्राप्त झालं. वाराणसी या नगरीवर इतिहासात अनेक मुस्लिम आक्रमकांनी हल्ले करून मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली. अनेक मंदिरांचा विध्वंस झाल्याचे दाखले उपलब्ध आहेत. प्राचीन बौद्ध, जैन तसेच हिंदू साहित्यात या शहराचा उल्लेख आढळतो. बनारस, अविमुक्त, आनंदवन अशी विविध नावं या नगरीस दिलेली आढळतात. आक्रमकांमुळे झालेल्या विध्वंसानंतर या पवित्र क्षेत्राच्या पुनर्निर्माणाचं महत्त्वाचं कार्य जर कोणी केलं असेल तर ते अहिल्यादेवी होळकरांनी. महेश्वर दरबारातील पत्रव्यवहार आणि इतर ऐतिहासिक कागदपत्रांमधून याची माहिती मिळते. अहिल्यादेवींनी संपूर्ण भारतभर घाटांची उभारणी, अन्नछत्रांची स्थापना, धर्मशाळा, मंदिरांचा जीर्णोद्धार आणि पाणपोई यांसारखी अनेक लोककल्याणकारी कामं केली. वाराणसीच्या संदर्भात बोलायचं झालं तर आज उभं असलेलं काशी विश्वनाथ मंदिर सुद्धा त्यांच्याच कार्याचं फल येत आहे. इस्लामी आक्रमकांनी उद्ध्वस्त केलेल्या मंदिराचा जीर्णोद्धार अहिल्यादेवींनी केला. हे कार्य इसवी सन 1885च्या सुमारास करण्यात आलं. त्यानंतर त्यांनी दशाश्वमेध घाट हा मणिकर्णिका घाटाचं पुनर्निर्माण केलं. इतकंच नव्हे तर त्यांनी गंगामूर्ती मंदिर उभारलं. मणिकर्णिका घाटावरील श्री तारकेश्वर मंदिर बांधलं. रामेश्वर, कपिलधारा या धर्मशाळा घाटांवरील चौथरे आणि सुमारे 9 मकानवाड्यांची निर्मिती केली. एका अर्थानं त्यांनी वाराणसीच्या पुनर्वसनाचं कार्य केलं. भाविकांसाठी निवासाची व्यवस्था, अन्नछत्रांची उभारणी केली. अहिल्यादेवीच्या कार्याची व्याप्ती केवळ वाराणसीपुरती मर्यादित नव्हती. संपूर्ण भारतभर त्यांच्या निर्माण कार्याचे ठसे दिसून येतात. 12 ज्योतिर्लिंगांपैकी 8 ठिकाणी त्यांनी केलेल्या कार्याचे पुरावे उपलब्ध आहे. सोमनाथ मंदिरात शिवलिंगाची पुनर्स्थापना करून मंदिराचा जीर्णोद्धार केला. कृष्णेश्वर आणि परळी वैद्यनाथ मंदिराच्या जीर्णोद्धारात त्यांनी मोलाची भूमिका बजावली. अयोध्येतील घाट आणि मंदिरांची आजची रचना देखील त्यांच्या कार्यातूनच उभी राहिली. अहिल्यादेवींचं कुलदैवत भगवान शंकर होते. त्यामुळे त्यांच्या राजमुद्रेवर स्वतःचं नाव न देता श्री शंकर आज्ञेवरून असे शब्द कोरलेले आढळतात. केदारेश्वरापासून रामेश्वरापर्यंत, जगन्नाथापासून द्वारकेपर्यंत त्यांच्या कार्याचा विस्तार होता. त्यांनी राजवैभवाचा त्याग करून राज्य हे भगवान शंकराची अमानत आणि राजकोष हा जनतेचा विश्वास मानून कारभार केला. केवळ माणसांसाठीच नव्हे तर पशुपक्ष्यांसाठी सुद्धा त्यांनी सुविधा निर्माण केल्यात. जलकुंडातील माशांसाठी अन्नाची सोय, पशुपक्ष्यांसाठी पाणवठ्यांची उभारणी अशा या लोककल्याणकारी कार्याची साक्ष देणाऱ्या घाटांवर आज बुलडोजर चालवले जात असतील तर जनतेतून संताप व्यक्त होणं साहजिक आहे.
वाराणसीतील मणिकर्णिका घाटावरील पाडकामामुळे अहिल्यादेवींचा वारसा नष्ट केला जातोय अशी भावना निर्माण झाली आहे. यावर प्रशासनानं खुलासा केला असून पडलेल्या मूर्ती पुन्हा स्थापित केल्या जातील आणि सांस्कृतिक विभागाच्या मदतीनं मंदिरांचं संरक्षण केलं जाईल असं जिल्हाधिकारी सत्यय कुमार यांनी स्पष्ट केलंय. या संपूर्ण घटनेवर तुमचं मत काय ते आम्हाला कमेंट्स करून कळवा आणि अशाच अपडेट्ससाठी देदानका YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.